संघाकडून सलामीचे फलंदाज मोनेश पवार आणि कोण बोला मयूर एन एस खानाव हे टॉसविन आहेत आणि त्यांनी स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सो बेस्ट ऑफ लक बोथ टीम दोघांसाठी ह्या शुभेच्छा. सामना चालू होऊ द्या. आपण ड्रीम्स क्रिकेट यूट्यूब याच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह ब्रॉडकास्ट पाहत आहोत आणि खेळत येतो मयूर. प्रथम आपण ज्याला गुड्ड्या संबंधतो असा हा गुड्ड्या प्रथम गोलासाठी आलेला आहे. निश्चितच त्याच्याविषयी आपण बोलूया पुढे. हा पहिलाच निर्धाव चेंडू टाकलेला आहे. सॉरी माफ करा, वाईड आहे चेंडू. आकाश गोंधळी उर्फ गुड्ड्या ज्याला आपण पाहतोय. उंच असा मारलेला चेंडू मात्र इथे क्षेत्ररक्षण होत आहे आणि पहिलंच यश मिळत आहे ते म्हणजे आकाश गोंधळी यांच्या गोलंदाजीच्या स्वरूपात NSC खानाव यांना. आणि बाद होते तो म्हणजे सलामीचा फलंदाज मोनेश पवार. एक चांगली बिग विकेट मिळत आहे. आपण पाहिलं परवा दिवशी जो सामना झाला तो म्हणजे काशी प्रीमियर लीग. निश्चितच एक प्रतिष्ठेची मॅच आपण पाहिलं. मुरुड तालुक्यामध्ये NSC खानावने आपल्याकडे ती विजयश्री खेचून आणली आणि फायनलचं मानकरी तिथं आपण पाहिलं. दोन आयकॉन खेळाडू होते बाहेरचे. लास्ट इयरला सुद्धा घेतलं होतं. लास्ट इयरला फ्लॉप जरी होतं, पहिल्या सामन्यामध्ये NSC खानाव बाहेर गेलं होतं, परंतु आपल्याला पाहायला मिळालं की एवढी मोठी जी हां बॅट्समन जरा लवकर घ्यायचा आहे. टाईम जरी आपल्याकडे असलं तरी समोरचा संघ सगळेच आपले उन्हामध्ये आहेत, कारण आजचं टेम्परेचर पाहिलं तर निश्चितच जरा थोडंसं जास्त आहे. दुसरा फलंदाज येते तो म्हणजे जितेश वावेकर. नितेश वावेकर. नितेश कुदे संघ सुद्धा एक तुल्यबळ संघ आहे NSC खानाव समोर. आकाश गोंधळे यांनी सुद्धा तिथेशी आपला करिश्मा दाखवला तो म्हणजे काशीद प्रीमियर लीग मध्ये. सांगू आपण ते अलर्ट करू त्यांना. चला सामना चालू होत आहे. पुढील चेंडू आकाश गोंधळे यांचा. सिद्धांत आहे ना? नाही तेच अच्छा नावं सांगते तेच म्हटलं असं काय. ओके. आणि हा खणखणीत चौकार म्हणू शकतात. एज होती, बॅट एज होती. ओके. आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे 5. आणि आणखी एक धाव मिळत आहे. धावसंख्या होती ती 6. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. पहिला वाईट नंतर विकेट होता. एक 4 धावा आणि आताचा 1 अशा करून 6 धावा झालेल्या आहेत. आपण निश्चितच लाईव्ह ह्या मॅच पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून, त्यामुळं बऱ्याच गोष्टीवर आपल्याला बंधन आहेत इथे. म्हणजे इव्हन कॉमेंट्रीपासून सगळ्याच गोष्टी आल्या. पंचाविंचांचे सगळे हातवारे हावभाव सगळ्यांच्याकडेच आपल्याला इव्हन प्रत्येक खेळाडूचे आपल्याला इथे लाईव्ह प्रक्षेपण असल्यामुळं निश्चितच आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत. आणि अशा तऱ्हेने आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले आहेत NSC खानावकडून आणि धावसंख्या झाली 7. छान अगदी खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू आकाशाच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू जात आहे. नितेश स्ट्राईकवर आहे. नितेश आकाश टाकतील नितेशांना आता. आणि हे षटक संपलेलं आहे. हा चेंडू सोडून दिलेला निर्धाव चेंडू
आकाश यांच्या चेंडूवर कोणतीच त्याने ॲक्शन घेतलेली नाही आहे, सोडून दिलेला आहे चेंडू. आणि अशा तऱ्हेने पहिलं षटक समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे कुदे संघाची 7, 1-7. आम्हाला इथे स्कोरर म्हणून निखिल वारगे आहेत. आणि आपण सर्वजण जे मॅचेस पाहत आहोत तो PS स्पोर्ट्स, राजन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. निश्चितच भव्य दिव्य अशा या ग्राउंडवर आपण हे सामने पाहत आहोत. बापदेव क्रीडा संकुल बेलोशी या संकुलामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं आणि क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेटर्स आमच्या या कॉम्बॉक्समधून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे मुन्ना. निश्चितच वय कमी आहे, एक्सपिरियन्स कमी आहे, परंतु कॅलिबर आणि पोटेन्शियल भरपूर भरलेला असा हा मुन्ना. निश्चितच NSC संघासाठी एक उजवा ठरलेला तारणहार म्हणावा असा मुन्ना, एक नवोदित खेळाडू, भविष्यामध्ये आयकॉन म्हणून हा गाजवणार. निश्चितच हा निर्धाव चेंडू होता. मुन्नाकडून भरपूर अपेक्षा आहेत NSC खानावच्या, इव्हन आमच्यासुद्धा. कारण नेहमीच आपण खेळाची प्रतिमा ज्याची असेल ग्राउंडवर त्याची वाहवा करावी. स्लिपमधून चांगलाच हे गॅप काढलेला आहे. सावकाश बाळा, सावकाश 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 सावकाश. ओके, चांगला प्रयत्न आहेत. निश्चितच खेळामध्ये प्रयत्न जो करतो त्यालाच यश येत असतो. कारण शेवटच्या क्षणाला चेंडू कधी कुठे आडेल की सांगू शकत नाही, कारण हे ग्रास कोर्ट नाही आहे. निश्चितच आउटफील्ड खराब आहे, कारण हे ग्राउंड तसं बनेल असते आजच नाही सांगत, कारण पाण्याचा जरासा तशी जर तयारी झाली तर निश्चितच हे ग्राउंड आज याच्या पुढे भविष्यात चांगलं होईल. आता ह्या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे किती झाले धावा? 11. मुन्ना पुन्हा एकदा टाकील तो म्हणजे मयूरसाठी. चांगला हलकासा थर्ड स्लिपमध्ये मारण्याचा प्रयत्न होता मयूर याचा, परंतु बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आणि हा निर्धाव चेंडू जात आहे. त्यामुळे निश्चितच गोलंदाजाकडे बेनिफिट जातात. पाहूया मुन्ना एकदा पुन्हा गोलंदाजी स्वरूपात एक 10-12 पावलांचा रनअप आहे त्याचा. पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया. आणि पंच कळवतात की हा वाईड चेंडू आहे आणि वाईडच्या मदतीने धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या होते 12. थोडी मिसफील्ड होत आहे ती तशी आणि बॉल थोडा पुढे जात आहे. त्या संधीचा फायदा घेऊन 2 धावा मिळतात मयूर आणि यांच्या नितेश यांच्या माध्यमातून. एक चांगलं रनिंग बिटवीन विकेट दोघांच्या मध्ये आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 14. पाहूया अगदी संत गतीने सामने चालू आहे हा. निश्चितच जास्त कोणताही गोंगाट नाही, जोश नाही. पाहूया, जोश आहे परंतु दोन्ही सामने निश्चितच सावधीने खेळत आहेत. 1 धाव मिळत आहे, धावसंख्या होते 15. मुन्ना याच्या षटकातील अर्थात पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू आहे हा. पाहूया, कारण आपण प्रत्येक वेळेला पॉवर प्ले मध्येच जास्तीत जास्त धावा कशा जमतील त्या पाहूया. कारण ज्या वेळेला आकाश गोंधली आलता त्यावेळेला गुड्ड्याच्या स्वरूपात धावा कमी झाल्या होत्या आणि मुन्नाने सुद्धा रोखलेल्या आहेत धावा. शेवटच्या चेंडूवर काय होते पाहूया. शेवटच्या चेंडूवर हलकासा प्रहार केला. निश्चितच मी म्हणत होतो, कारण प्रत्येकाला ह्या षटकातली 4 धावा 6 धावा हव्या असतात आणि ह्या 4 धावा मिळाल्या ते दोन्ही संघांना सुद्धा हव्या असतात. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या सांगतात आमचे निखिल वारगे 19. चेंडू जरा बघा ना, जरा जवळच कोणतरी समोर गेला PS तो जो प्लेयर आहे त्याच्या बरोबर पाठीमध्ये.
पुन्हा एकदा आकाश अर्थात गुड्डे आलेला आहे आणि त्याच्या चेंडूवर 1 धाव मिळत आहे. निश्चितच मयूरच्या खात्यात 1 धाव जाईल आणि कुदे संघ आता पोचलाय तो म्हणजे धावसंख्या 20 होत आहे. आकाश आणि 1 धाव घेतली ना सर की बसताय या. मी पुन्हा एकदा के सर अर्थात आपले प्रोफेसर यांच्याकडे मी पुन्हा एकदा माईक सोपवतोय. अल्प वापर करतोय थोडासा. सर बसा. हॅलो, धन्यवाद प्रमोद सर. राजन स्पोर्ट बेलोशी आयोजित अर्थात PS स्पोर्ट चषक 2024 पर्व पहिलं आणि या पर्वाचा आपण पाहतोय पहिल्या फेरीचा आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. विरोधी संघ असतील NSC खाना विपक्ष श्री गणेश कुदे. आपण पाहतोय आकाश गोंधळ्याच्या माध्यमातून आलेला हा वाईड यॉर्करचा चेंडू होता. अर्थात या चेंडूवर मात्र 1च धाव. दोनही दिग्गज संघ आपण पाहतोय. अर्थात वारंवार आपण उल्लेख करतो की खालचा पट्टा वरचा पट्टा खालची असोसिएशन वरची असोसिएशन, ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुळ ते चिंचोटी हा विभाग, त्यानंतर रामराज विभाग. तर दोनही विभागातले हे 2 दिग्गज संघ. नुकताच मागचे 2 आठवडे जर उल्लेख केला तर NSC खाना संघ नक्कीच तुफान फॉर्म मध्ये आहे. परंतु तोडीस तोड तेवढाच बलाढ्य संघ आपण म्हणू शकतो श्री गणेश कुदे या संघाला. तर विरोधी संघ आपण मैदानात पाहतोय ज्यांच्या वतीने हा खेळ सुरू आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं NSC खाना या संघानं. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी करताना एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 23 धावा धावफलकावर लगावल्यात श्री गणेश कुदे या संघाने. एकमेव फलंदाज जो बाद झाला अर्थात मोनेश, एक आयकॉन खेळाडू. फलंदाजांचा चेंडू आहे, बॅक टू द बॉलर. चेंडू आपण बद्दल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ढकललाय. चेंडूच्या मागे मुन्ना ठाकूर चेंडूची अडवणूक करेल, फेक करेल, तर दुरी धावफलकावर 2 धावा ऍड झाल्यात. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खास करून आकाश गोंधळे यंदाच्या संपूर्ण हंगामात जो खेळाडू दुखापतग्रस्त असून सुद्धा ज्याने उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी सातत्याने केली. खास करून मोठ्या मोठ्या स्पर्धा जिथे आपण अलिबाग प्रीमियर लीग असोत, दमदार आमदार चषक असो किंवा PNP चषक, अशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित केलंय, आपली छाप मात्र सोडले. अर्थात आकाशकडे टॅलेंट तर आहेत. मागच्या 5 ते 6 किंवा त्याहूनही 5 ते 10 वर्षापासून म्हटलं तरी चालेल हा खेळाडू नावारूपास आलाय. परंतु यंदाच्या हंगामाचं एकच वैशिष्ट्य आहे की त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाले आणि असं असून सुद्धा आराम न करता खऱ्या अर्थानं प्रमोद सर आकाशने आपल्या NSC खाना या संघासाठी आपलं योगदान देण्याचं काम मात्र केलंय. आणि मात्र गोलंदाजी केलेली नाही तर एक वाखाणण्याजोगी गोलंदाजी त्याने केले. मोठ्या मोठ्या फलंदाजांना आपण पाहिलं तर जी स्पर्धा झाली ती म्हणजे दमदार आमदार चषक, त्या स्पर्धेमध्ये विवाह स्पोर्ट्स साखर हा संघ विजेता ठरला होता आणि त्या विजेत्या संघाचा प्रमुख घटक होता आकाश गोंधळे. आणि त्याने जशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फलंदाजांना त्रिफळाचीत केलं होतं त्याचा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. आणि तोच आकाश या स्पर्धेमध्ये सुद्धा आतापर्यंत ज्याने 2 षटकं हाताळताना मात्र 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 6 धावा. अशा पद्धतीने अतिशय कंजूस गोलंदाजी ज्याने केली. आपली कामगिरी मात्र चोख बजावले. त्याच्यानंतर त्याचा साथी गोलंदाज मुन्ना याने पॉवर प्लेचं दुसरे षटक हाताळलं होतं. त्याच्या माध्यमातून 12 धावा खर्च झाल्या होत्या. स्वरूपात 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश कुदे संघ 1 बाद 25 या धावसंख्येवर खेळताना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 सामने या स्पर्धेत पूर्ण झाले. त्या 3ही सामने आपण पाहिले की चेस करणारा संघ जो आहे हा विजयी ठरलाय. तर या सामन्यामधलं चित्र काय असेल? धावा डिफेंड करणारा संघ जिंकेल की धावा चेस करणारा संघ जिंकेल? पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा चेस झाल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 54 धावा चेस झाल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 54 धावा चेस झाल्या. नवीन गोलंदाज साहिल शिंगरुट ऑन द मार्क. तर सांगायचा हेतू हाच होता की तुम्हाला 50 किंवा 55 ह्या धावा पुरेशा नाही आहेत. तर तुम्हाला
या सामन्यामध्ये तुमची विजयी पकड मजबूत करायची असेल, फ्रंटफुटर यायचा असेल तर श्री गणेश कुदे या संघाला किमान 60 ते 70 धावा ज्या आहेत या जमा कराव्याच लागतील. षटकातील पुढील चेंडू साहिल सिंगरूटच्या माध्यमातून आलेला चेंडू होता. फटका मात्र बसलाय चेंडूच्या खाली. मुन्ना हे हात मुझे दे दे ठाकूर आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मुन्नाच्या माध्यमातून एक दर्जेदार क्रिकेट आपण सातत्याने संपूर्ण हंगामात पाहिलंय. मागचा जो हंगाम होता 2022-23 त्या हंगामामध्ये खऱ्या अर्थाने मुन्ना हे नाव सर्व परिचित झालं, सर्वांच्या ओळखीचं झालं. GPL मध्ये सुद्धा MG फायटर या संघाने मुन्नाच्या टॅलेंटला अनुसरून त्याला आपल्या संघामध्ये सामील केलं होतं. GPL पर्व दुसरं. तदनंतर यंदाच्या हंगामात सुद्धा मुन्ना याने ओसर संघाच्या माध्यमातून अतिशय सुंदर खेळ दाखवला होता. तोच मुन्ना आपण पाहतोय जो जी 2 ते 3 दिवसापूर्वी स्पर्धा झाली होती काशीद चषक, त्या चषकामध्ये विजयी षटकार ठोकण्याचा बहुमान या खेळाडूला मिळाला होता. अर्थात दोन्ही स्टाईलमध्ये षटकार लगावून तो सामना फिनिश केला होता, ती स्पर्धाच फिनिश केली होती आणि विजयी घोषित केलं होतं हितांशू 11 खानाव या संघाला. तर कौतुक करावं तेवढं कमी मुन्ना याचं, ज्याच्या माध्यमातून मागच्या चेंडूवर सुंदर असा झेल टिपला गेला. दुसरा हादरा श्री गणेश कुदे या संघाला झालेला आहे 25 या धावसंख्येवर. सामना पुढचा कशा पद्धतीने रंगेल हे पाहण्याजोगं असेल. नवीन आलेला फलंदाज संजय, नवीन फलंदाज आपण धावफलका खेळपट्टीवर पाहतोय. हलक्या हाताने चेंडू जो आहे हा डिफेंड करून मी म्हणेन ही एक धाव किंवा चोरटी धाव आपल्या संघाच्या खात्यात जमा केले. खरं तर ही धाव घेण्याचा एकच महत्वाचा हेतू होता संजय याचा की मयूरला स्ट्राईक देण्याचं काम त्याने मात्र केलंय. मोनेश एक महत्वपूर्ण फलंदाज मात्र बाद झाला. त्यानंतर नितेश हा सुद्धा बाद झाला. त्यामुळे जबाबदारी जी आहे ही मयूरच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे. षटकातील पुढील चेंडू लोअर फुलरचा चेंडू होता. चेंडू ढकलला आहे कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. गिरीशच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक होते. तत्पूर्वी धाव फलकावर एकच धाव ऍड होईल. मागच्या 2 आठवड्यात मी का म्हटलं खानाव संघ हा फॉर्म मध्ये आहे, कारण घोटवड्याच्या ते जी घोटवड्याच्या मैदानावर 40+ स्पर्धा झाली होती तिथे सुद्धा NSC खानाव 40+चा संघ विजयी ठरला होता. त्यानंतर 2च दिवसापूर्वी काशीद चषक जो झाला होता DCB ग्रुप काशीद चषक, तिथे सुद्धा NSC खानाव हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यामुळे मागचे जे काही आठवडे आहेत हे खानाव संघासाठी खूप लाभदायी आहेत. तर बापदेव क्रीडा संकुल बेलोशीच्या मैदानावर सुद्धा NSC खानाव संघ आपला फॉर्म जो आहे हा असाच चालू ठेवणार की श्री गणेश कुदे संघ त्यांच्या फॉर्मवर रोख लगावणार हे पाहण्याजोगं असेल. षटक क्रमांक 4 मधील 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. मात्र 3 धावा खर्च करून एक गडी सुद्धा आपल्या नावे करतोय गोलंदाज साहिल शिंगरोड, मॅन फ्रॉम खानाव. मयूर ऑन स्ट्राईक. षटकातील पुढील चेंडू प्रीडिटरमाइंड शॉट आधी शबल झाला होता. पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. दिलशान टाईप प्रमाणे आपण पाहतोय दिलस्कूप पद्धतीचा शॉट खेळायचा होता, परंतु चेंडूला जो काही अतिरिक्त वेग होता त्या वेगाला मात्र बीट झाला आहे मयूर. चेंडू जातोय निर्धाव. मात्र 3 धावा. काहीसा बॅकफुटर मात्र ढकलला जातोय श्री गणेश कुदे हा संघ. काही आठवड्यापूर्वी किंवा मागच्याच महिन्यात मी श्री गणेश कुदे या मैदानावर किंवा या आयोजकाच्या माध्यमातून मला समालोचनासाठी बोलवण्यात आलं होतं. मी आभार व्यक्त करेन शशी दादा यांचा, अर्थात शशी भाऊंचं, ज्यांच्या वतीने मला समालोचनासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. अतिशय सुंदर स्पर्धा. मी आपला विभाग आणि खालचा विभागातली फरक सुद्धा आम्ही आमचे जे अध्यक्ष आहेत रवींद्रजी ठाकूर यांना थोडाफार सांगितला होता ती स्पर्धा करून आल्यानंतर की तिकडचे नियम किंवा इकडचे नियम काय बदलतात. एक विशेष नियम होता की 3 षटकांचे जरी सामने असले तरी सुद्धा एक षटक जे आहे पॉवर प्लेचा षटक हा महत्त्वपूर्ण नियम जो आहे हा मला खूप आवडला होता. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करायची हा अनुभव सुद्धा गोलंदाजाला येणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्या विभागामध्ये निखिल आपला तुला ठाऊक असेल की 3 षटकांचा सामना असेल तर पॉवर प्ले नसतो. त्यामुळे आपले गोलंदाज जे आहेत ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये तयार होत नसतात. आणि आपण मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो की 5 षटकांचे सामने 6 षटकांचे सामने तिथे 1 षटक किंवा 2 षटकही पॉवर प्लेचे असतात. त्यामुळे गोलंदाजाला पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करायची याचा अनुभव होणं तेवढंच गरजेचं असतं. मी कौतुक करेन रामराज विभागाचं आणि श्री गणेश कुदे या आयोजकांचा. वळते खेळपट्टीकडे पुन्हा एकदा फुलरलाईनचा चेंडू वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू होता. मयूरच्या बॅटमधून फटका मात्र आलाय, परंतु या फटक्यावर मात्र एकच धाव जमा होईल.
अर्थात एकेरी आणि दुहेरी धावाने नक्कीच भागणार नाही. मी वारंवार सांगतोय की मागचे तीनही सामने चेस करणाऱ्या संघाने जिंकलेले आहेत, त्यामुळे 50 स्कोर हा नक्कीच डिफेंडिंग नाही आहे. 60 किमान स्कोर जो आहे हा धावफलकावर लगावाच लागेल. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर सिद्धांत ऑन द मार्क. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. इनसाइड आउट मध्येचा फटका, पण तो चेंडू थेट फिल्डरच्या हातामध्ये. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. करतात खऱ्या अर्थानं धावाच येत नाहीयेत. 3 षटकामध्ये 25 धावा, त्यामुळे थोडीशी सन्मानजनक धावसंख्या होती श्री गणेश कुदे या संघाची. परंतु तदनंतर 4थ्या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्या आणि 5व्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय 3 चेंडू पूर्ण झाले, त्याने मात्र 2 धावा धावफलकावर लगावतोय श्री गणेश कुदे हा संघ. निनाद आज खऱ्या अर्थानं मला वाटतं उपस्थित किंवा उपलब्ध नसावा श्री गणेश कुदे या संघासाठी, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक आयकॉन खेळाडू आहे, ज्याच्याकडे गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची ॲबिलिटी आहे. परंतु मोनेश होता, मयूर होता किंवा नितेश, उर्वरित खेळाडूने जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं. अजूनही मयूर मैदानात स्थिरावलेला आहे, परंतु धावा ज्या आहेत हे त्या अपेक्षित वेगाने मात्र जमा होत नाही आहेत. मात्र 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. सूरज नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. ऑन द स्ट्राईक सिद्धांतचा सामना करेल. ओव्हर पिच लेनचा चेंडू आहे, परंतु फटका मात्र बसलाय. चेंडू खाली. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर. या हंगामाची प्रमोद सर पहिली मोठी स्पर्धा होती. आयोजक होते जयहरमान घोटवडे. 50,000ची स्पर्धा होती, परंतु तिथे जो मालिकावरचा खिताब होता तो होता LED TV, आणि तो LED TV कोणाच्या नावे गेला असेल? अर्थात जीत ठाकूर उर्फ मुन्ना याच्या नावे हा LED TVचा पुरस्कार गेला होता, ज्याने गोलंदाजी असो किंवा फलंदाजी दोनही क्षेत्रामध्ये आणि फिल्डिंग सुद्धा 3ही क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केली होती आणि आपला फॉर्म विरोधी संघाला दाखवून दिला होता. चालू स्पर्धेत सुद्धा आपण पाहतोय मुन्ना सारखा प्रकाश झोतात येतोय, अंडरलाईट येतोय, कारण 2 झेल आतापर्यंत मुन्नाने टिपलेत. भविष्यात आयकॉन प्लेअर होणार असं प्रमोद सर सुद्धा मागच्या षटकापूर्वी बोलले होते, ज्यावेळी मुन्ना षटक हाताळत होता. आणि नक्कीच त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. आपल्या विभागाचे खेळाडू आयकॉन स्वरूपात जावे ही आम्हा सर्वांची सुद्धा इच्छा आहे. त्यामध्ये आकाश गोंधळे याचं नाव आवर्जून घेतलं जातं. वळतोय पुढच्या चेंडूकडे. सिद्धांत ऑन द मार्क. निश्चित प्रमोद सर खूप सारे चेहरे आहेत इथे. वाईड चेंडू आहे. प्रशांत सर यांच्या माध्यमातून वाईडचा डिसिजन अर्थात निर्णय कळवला जातोय. या षटकातली पहिली अवांतर धाव आणि दीर्घकाळानंतर आपण पाहतो 1 धाव जी आहे ही धावफलकावर ऍड झाले. शशी भाऊ ऑन स्ट्राईक. इथे ओव्हर पिच लेनचा चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. चेंडू खाली. मुन्ना ठाकूर सलगचा 3रा कॅच आणि त्याच क्षेत्रामध्ये मुन्नाच्या हातामध्ये. सलगच्या 3 चेंडूवर अर्थात मधला चेंडू वाईड आला होता, त्यामुळे ही हॅट्रिक जी आहे ही सांगता आली नव्हती, तरी सुद्धा सलग 3 चेंडूवर 3 विकेट आपल्या नावे केलेत. गोलंदाजाचं नाव आहे सिद्धांत बुळेकर, मॅन फ्रॉम NSC खाना, आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा बहुमान जो आहे हा सिद्धांतच्या नावे होतोय. आदित्य घाडगे याला सुद्धा संधी चालून आली होती. 2ही षटकामध्ये सलग 2 विकेट घेतले होते, परंतु 3ऱ्या चेंडूवर आदित्यला विकेट मिळवता आला नव्हता. परंतु त्याची कमतरता जी आहे ही पूर्ण केली आहे. PS स्पोर्ट चषक या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा बहुमान ज्या गोलंदाजाला मिळाला आहे त्याचं नाव आहे सिद्धांत बुळेकर. काहीशी एकतर्फी लढत सुरू आहे आतापर्यंत. 31 धावा मात्र धाव फलकावर. सातत्याने फलंदाज मात्र बाद होत आहेत. नुकताच जे फलंदाज बाद झाले शशिकांत पाटील, त्यांची जागा घेईल नवीन फलंदाज. कुठे संघ एक 12वा खेळाडू पाठवा. छोट्या खेळाडूला पाठवलं तरी चालेल. तर 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 31 धावा धाव फलकावर. विकेट्सचा जर विचार केला तर एकूण 5 फलंदाज बाद झालेत. सातत्याने पडझड होते. मागच्या 2 षटकांमध्ये मात्र 6 धावा जमा केल्यात, कारण 3 षटकामध्ये 25 धावा होत्या. 4थ्या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि 5व्या षटकामध्ये सुद्धा 3च धावा आल्या. त्यामुळे थोडासा का होईना सामना कंटाळवाना पाहायला मिळतो किंवा धावा येणं बंद झालंय, एकतर्फी पाहायला मिळतोय.
तर अंतिम षटक वैयक्तिक दुसरं, परंतु संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल शिंगरोट. सामना करतोय मयूर. फुल टॉस चेंडू होता, सुंदर फटका, चेंडू सुंदर पद्धतीने टोलावलाय बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आकाश गोंधळी चेंडूची अडवणूक करेल, फेक करेल, तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावा धाव फलकावर आतापर्यंत जमा केल्या गेल्या आहेत. 40+ हा स्कोर गाठणं एक टार्गेट असेल दिमाखामध्ये आणि मयूरकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये स्थिरावलाय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, परंतु बनून राहिलाय प्रेक्षक. 1 बाउन्स पद्धतीने चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, चौकार. हा चेंडू किमान अडवणं तरी गरजेचं होतं, कारण चेंडू जो आहे हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आदळला होता, परंतु नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू आदळला. चेंडूच्या मागे मुन्ना होता किंवा सिद्धांत होता, परंतु थोडंसं खराब जजमेंट पाहायला मिळालं. मयूर हा सुरुवातीपासून अर्थात सलामीला मयूर आला होता आणि शेवटच्या षटकापर्यंत मयूर झुंज देतोय, एकाकी झुंज देतोय म्हटलं तरी चालेल. 1 मॅन शो दाखवतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच लेनचा चेंडू, यावेळी मात्र चेंडूच्या खाली सिद्धांत बळेकर, फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हलियन. मयूरची एकाकी झुंज मात्र संपुष्टात आली आहे. मयूरची फलंदाजी आपण खूप साऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा पाहिली असेल युट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह, जिथे अलिबाग प्रीमियर लीग, PNP चषक किंवा दमदार आमदार चषक आपण पाहिला होता. तिथे मयूरचं सिलेक्शन झालं होतं. खूप साऱ्या संघांनी मयूरवर बोली लावली होती, कारण मयूरकडे ते टॅलेंट आहे. इथे सुद्धा मयूरने चांगला प्रयत्न केला होता. सलामीला मयूर आला होता, परंतु समोरच्या एंडने सातत्याने विकेटची पडझड झाल्या कारणानं थोडासा दबाव आपण मयूरच्या माध्यमातून सुद्धा पाहिला. अंतिम क्षणी आपली विकेट मात्र गमावून तंबूचा रस्ता पकडतोय. त्याची जागा घेईल नवीन फलंदाज ओमकार. इथे वाईड यॉर्करचा अवलंब केला होता, परंतु दिशा भरकटलेला चेंडू होता. जसं मी म्हटलं होतं की जीवनामध्ये किंवा खेळामध्ये वेगापेक्षा दिशेला खूप महत्त्व आहे. जर तुमचे दिशा खराब असेल तर वेगाला काहीच महत्त्व नसतं. तेच चित्र मैदानात पाहायला मिळालं. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडूच्या खाली यष्टीरक्षक सूरज गोंधळे आणि सोपा झेल. यष्टीरक्षणामध्ये नंबर 1चा यष्टीरक्षक म्हटलं तरी चालेल आपल्या विभागात, ज्याचं नाव आपण घेऊ शकतो सूरज गोंधळे. एक सामना मला आठवतो NSC खानावच्या नाईटच्या स्पर्धेचा, जिथे द्विपारंगी विपक्ष NSC खानाव हा सामना होता आणि 3 चेंडूमध्ये 2 धावांची मला आवश्यकता होती. गोलंदाज होते अजय पाटील. जेवढं कौतुक आपण अजय पाटील यांचं केलं, तेवढंच कौतुक सूरज गोंधळे याचं होणं गरजेचं होतं किंवा आहे, कारण क्लोज किपिंग केली होती. फलंदाजाला बीट करण्याचं काम अजय भाऊंनी केलं होतं, परंतु तेवढंच चेंडूचं कलेक्शन किंवा फलंदाजाला यष्टीचित करणं हे काम सूरजने त्यावेळी केलं होतं. आणि त्या धावा ज्या आहेत या NSC खानांनी डिफेंड केल्या होत्या. अक्षरशः अजय भाऊंना सर्वांनी उचलून घेतलं होतं. खूप सारी पारितोषिकं लगावली होती. तर नंबर 1चा हा यष्टीरक्षक आपण पाहतोय, जो स्टंपच्या मागे उभा आहे. चालू षटकातील 5वा चेंडू होता. 1 धाव तर जमा केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज यशस्वी. 2 धावा धाव फलकावर ऍड झाल्यात आणि श्री गणेश कृती संघाची आतापर्यंतची धाव संख्या 40 अर्थात 40. 40चा आकडा मात्र गाठला. एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळते. अंतिम चेंडू या इनिंग मधला ऑन द मार्क साहिल शिंगरोट, ऑन स्ट्राईक सूरज. आणि इथे सुद्धा आपण पाहतोय स्लिपच्या क्षेत्रामध्ये निलेश याच्या माध्यमातून सुंदर असा झेल. शेवटच्या चेंडूवर सुद्धा आणखीन एक फलंदाजाला बाद करून NSC खानावर संघ या सामन्यावर आपली पकड मात्र मजबूत करतोय. तर निर्धारित 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. श्री गणेश गोदे या संघाची अंतिम धावसंख्या पाहायला मिळते. 8 बाद 40 ही अंतिम धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. त्यामुळे 36 चेंडू अर्थात 6 षटकांमध्ये 41 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव आहे NSC खानाव, अर्थात नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव. चालू सामन्यानंतर आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. आजच्या दिवशीचा हा 4था सामना. 8 संघ अर्थात 7 सामने
संपूर्ण दिवसभरात पाहायला मिळतील. उद्याच्या दिवशी सुद्धा गावटू गावातून 7 सामने पाहायला मिळतील आणि शेवटच्या दिवशी IPL फॉर्मॅटमधून 7 सामने आणि फायनलचा आणखीन एक सामना, तसेच सेमीफायनलचा सामना, असे आणि एक्स्ट्रा 2 सामने आपल्याला शेवटच्या दिवशी पाहायला मिळतील. आयोजक आहेत राजन स्पोर्ट बेलोशी आणि PS स्पोर्ट्स चषक असं या चषकाचं नाव आहे. स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ₹50,000 व भव्य चषक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ₹25,000 व भव्य चषक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ₹15,000 व भव्य चषक. आतापर्यंत अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाले. काहीशे रंगतदार सामने सुद्धा आपल्याला वाट्याला आलेले आहेत. मागचे 3 सामने आपण पाहिले होते. पहिला सामना अटीतडीचा, शेवटच्या चेंडूवर ज्या सामन्याचा निकाल लागला होता. तदनंतर दुसरा सामना थोडासा एकतर्फी म्हटलं तरी चालेला. स्वतः आयोजक राजन स्पोर्ट बेलुशी त्या सामन्यामध्ये खेळत होते आणि थोडासा एकतर्फी सामना आपण पाहिला. आयोजक चेस करताना त्या सामन्यात विजयी ठरले होते. तदनंतर तिसरा सामना जो होता TPF कुरुळ विपक्ष जय बाबदेव बेरसे, शेवटच्या षटकापर्यंत तो सामना रंगला होता. थोडासा रंगतदार पद्धतीने तो सामना संपुष्टात आला होता आणि PPF कुरुळ संघाने त्या सामन्यावर बाजी मारली होती. तर चालू सामना पाहूयात की रंगतदार होणार की एकतर्फी होणार. काहीच आतापर्यंतचं चित्र एकतर्फी पाहायला मिळतंय, जिथे NSA खानाव या संघाने गोलंदाजी करताना विरोधी संघाला चित्त परिचित केले म्हटलं तर चालेल. 36 चेंडूचा खेळ झाला आणि मात्र 40 धावा धावफलकार लगावल्या गेल्या आणि त्यामध्ये 8 विकेट खर्ची केले गेले श्री गणेश कुदे संघाच्या माध्यमातून. कुदेच्या मैदानावर 2 ते 3 आठवड्यानंतर अर्थात दिनांक 21 आणि 22 एप्रिल रोजी एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आयोजक आहेत जय हनुमान कुदे. तर मी सर्व संघांना किंवा क्रिकेट प्रेमींना विनंती करेन की तुम्ही त्या स्पर्धेत आवर्जून सहभाग नोंदवायचा आहे. हनुमान जयंतीच्या निमित्तानं ती स्पर्धा भरवली जाईल. याच्या आधी जी स्पर्धा भरवली गेली होती ती गणेशोत्सव, मागी गणेशोत्सव जो आपण साजरा करतो त्या निमित्तानं श्री गणेश कुदे मंडळाच्या वतीने भरवली होती. त्या स्पर्धेत समालोचन करण्याचं भाग्य मला नक्कीच मिळालं होतं. मी पुन्हा एकदा शशीभाऊंचा आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय सर्व प्रेक्षकांना बाबदेव क्रीडा संकुल बेलोशीच्या भव्य दिव्य अशा मैदानावर, जिथे पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याचा दुसरा डाव किंवा शेवटचा डाव सुरू आहे आणि 36 चेंडूमध्ये 41 धावा चेस करण्यासाठी सलामीला आलेली जोडी सिद्धांत बळेकर आणि मनीष फाडेकर. यानंतर होणारा सामना 2 विजेते संघ असतील. पहिल्या फेरीत ज्या संघाने शिक्कामोर्तब केले विजयावर, आता त्या बाबदेव कुरुळ विपक्ष राजन स्पोर्ट बेलोशी, दोनही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन की पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायचे. बाबदेव कुरुळ विपक्ष राजन स्पोर्ट बेलोशी. श्री गणेश कुदे या संघाकडे तेवढ्या दर्जाची गोलंदाजी सुद्धा आहे, त्यामुळे हा सामना सहजासहजी विरोधी संघाला द्यायचा नाही. या इराद्याने जर त्यांनी खेळ केला, अर्थात नशिबाच्या सगळ्यात सोंगट्या आपल्या मनाप्रमाणे पडतीलच असे नाही. जशा पडतील तशा परिस्थितीत आयुष्याचा डाव जो आहे हा तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. जिंकण्याची जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे, तरच कोणत्याही परिस्थितीत तुम्ही विजयी ठरू शकता. तर थोडीशी कठीण परिस्थिती आहे श्री गणेश कुदे या संघासाठी. थोडंसं सोपं समीकरण असेल NSC खानाव संघासाठी. त्यात आणखीन एक भर, पहिला चेंडू जो आहे हा अवांतर स्वरूपाचा असल्याकारणे आणखीन एक धाव जी आहे ही कमी जमा करावी लागेल NSC खानाव या संघाला. इथे मोठा फटका करण्याचा प्रयत्न सिद्धूचा आणि पहिल्याच चेंडूवर सिद्धू बॅक टू द पॅव्हलियन. गोल्डन डक किंवा प्लॅटिनम डक ज्याला म्हणू शकतो. एक चेंडू खेळला आणि 0 या धावसंख्येवर फलंदाज सिद्धू हा बाद झाला. वारंवार आपण डक स्वरूपाच्या जे आपण डक स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत त्याचं आपण वर्णन करतोय की किती प्रकारचे डक आहेत. तिथे आणखीन एक भरीतभर इनिंगचा पहिला चेंडू होता आणि सिद्धांत हा 0 या धावसंख्येवर बाद झाला, वैयक्तिक 0 या धावसंख्येवर बाद झाला. अर्थात संघाची धावसंख्या आहे 1 बाद 1.
आव्हान तेवढंसं मोठं नाही आहे, परंतु तेवढंसं सोपं सुद्धा नसेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये मी वारंवार म्हणतो कोणतंही आव्हान सोपं नसतं, कोणतंही आव्हान कठीण नसतं. तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ दाखवाल किंवा संघर्ष कराल, मेहनत कराल, तर आव्हान सोपं असो किंवा कठीण असो तिथे तुम्ही नक्कीच बाजी माराल, यात मात्र शंका नाही आहे. इथे कुदे संघासाठी महत्त्वाचं असेल की जेवढे जास्तीत जास्त डॉट चेंडू किंवा जेवढे जास्तीत जास्त विकेट सातत्याने जमा करता येतील तेवढंच तुम्ही या सामन्यामध्ये वापसी करू शकता. तर एक विकेट तर जमा केला आहे मयूराच्या माध्यमातून. हा विकेट आलाय. नितेश याने हा झेल टिपला होता. नवीन आलेला फलंदाज सूरज गोंधळे ऑन स्ट्राईक. मयूरचा आणखीन एक अवांतर चेंडू. आपल्याकडे धावा खूप कमी आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचे चेंडू आपल्याच संघासाठी हानिकारक असतील याचा विचार सुद्धा मयूरनं करणं गरजेचं असेल. आज आपला एक प्रमुख खेळाडू निनाद आपल्या ताफ्यामध्ये नाही आहे, त्यामुळे खूप मोठी जबाबदारी जी आहे मयूरच्या खांद्यावर असेल. षटकातील पुढील चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग पद्धतीने धावत आहेत, परंतु अपयशी ठरलेत कारण चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. चौकार. सुंदर फटका सूरजच्या बॅट मधून. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये हा चेंडू ढकलला होता आणि पहिल्या षटकामध्ये जी काही 38 ची मर्यादा आहे, पॉवर प्लेची मर्यादा आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय सूरजने. आपला क्लास मात्र दाखवलाय. जसं मी म्हणतो की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तर मागच्या जवळपास 20 वर्षापासून आपला क्लास जो आहे हा परमनंट ठेवलाय सूरज गोंधळे याने. षटकातील पुढील चेंडू. इथे चांगला चेंडू, तेवढाच चांगला सन्मान मात्र केलाय सूरजने. बॅक टू द बॉलर चेंडू ढकललाय. निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता होते. प्रति षटक 6 ते 7 धावा सुद्धा पुरेशा असतील NSC खानावा या संघासाठी. त्यातल्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा तर आल्यात. आवश्यक सरासरी मात्र गाठले. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. इथे हाफ ट्रॅकरचा चेंडू. चेंडूला दिशा दाखवले बाउंड्री लाईनच्या बाहेरची. 1 बाउन्स पद्धतीने चेंडू जातोय 4 धावांसाठी. हाफ पिच पद्धतीचा चेंडू होता, ज्याला आपण शॉर्ट बॉल म्हणतो किंवा हाफ ट्रॅकर म्हणतो. बॅटच्या मधोमध जरी चेंडू आला नसला सूरजच्या, तरी सुद्धा आपण पाहतोय त्याला कनेक्शन तेवढं चांगलं झालं आणि 38 ची पुन्हा एकदा मर्यादा आहे ती मात्र भेदून काढली. चेंडू वाटाला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 10 धावा धाव फलकावर. काहीसं महागडं षटक आतापर्यंत म्हणावं लागेल मयूरचं. षटकातील पुढील चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या त्याने चेंडू मात्र ढकलला, परंतु चेंडूची अडवणूक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव मात्र ऍड होईल. स्ट्राईक एंड खऱ्या अर्थाने चेंज होईल आणि या इनिंगमध्ये पहिल्यांदाच मनीष पाडेकर याला आपण स्ट्राईक एंडवर पाहणार आहोत. मनीषनं यंदाच्या हंगामात नक्कीच चांगला खेळ केलाय NSC खानाव या संघासाठी. स्वरूपात त्याला सलामीराची भूमिका सुद्धा चालू स्पर्धेमध्ये देण्यात आली आहे. तर त्या संधीचं सोनं करता येईल का मनीषला हे पाहण्याजोगा असेल. सुंदर फटकास करतो. विकेट चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय. शशी भाऊ चेंडूच्या मागे, परंतु पुन्हा एकदा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एकूण 3 चौकार या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिले, त्यामुळे काहीशी खराब अवस्था असेल श्री गणेश कुदे या संघाची आणि अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली NSC खानावा संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या झाली आहे 1 बाद 15. आयुष्यामध्ये संधी जी आहे ही खूप कमी वेळा मिळत असते, परंतु कोणत्याही संधीची वाट पाहत राहणं त्यापेक्षा जी संधी मिळेल त्याचं सोनं करणं खूप गरजेचं असतं. इथे आपण पाहतोय सिद्धांच्या बरोबर मनीषला सलामीची जागा दिली. साहिलला कुठेतरी मागे ठेवण्यात आलं, परंतु त्या संधीचं सोनं आतापर्यंत केले मनीष याने. एकमेव चेंडू जो मिळाला होता पहिल्या षटकातला, त्या चेंडूवर एक टेक्निकल ड्राईव्ह आपण मनीषच्या बॅटमधून पाहिला आणि 4 धावा वसूल मात्र केल्या गेल्या. हा सामना जर वेळेआधी संपुष्टात आला तर आयोजकांचा बहुमूल्य वेळ सुद्धा वाचवला जाईल. 15 धावा आतापर्यंत आल्या, त्यामुळे मात्र 26 धावांची आवश्यकता असेल NSC खानावा संघाला या सामन्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि चेंडू दिले जातील तब्बल 30. तर 30 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 26 धावा. या सामन्यामध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी घडू शकतात, परंतु त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं असेल श्री गणेश कुदे संघासाठी खास करून.
काय NSC खानाव संघ हा आतापर्यंत एकतर्फी खेळतोय, एकतर्फी सामना आतापर्यंत सुरू आहे पहिल्या डावापासून. परंतु या सामन्यामध्ये वापसी खऱ्या अर्थाने करायची असेल तर कुठेतरी चमत्काराला नमस्कार करावा लागेल श्री गणेश गुदे या संघाला. नवीन गोलंदाज संजय ऑन द मार्क. षटक क्रमांक 2 जे पॉवर प्लेचं अंतिम षटक असेल, जिथे आणखीन एक क्षेत्ररक्षक जो आहे हा 38च्या बाहेर सज्ज केला जाईल. थोडंसं क्षेत्ररक्षण जे आहे आपण पाहतोय की डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मयूरला उभा केला आहे. नितेश जो आहे हा काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये उभा आहे. तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केला आहे. उर्वरित जे क्षेत्ररक्षक आहेत हे 38च्या आतमध्ये आपण उभे पाहतोय. एक शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय किंवा एक शॉर्ट स्लिपच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे. स्वतः शशी भाऊ आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना. तर असं काहीसं फिल्डिंगची जमावट आहे. परंतु ही फिल्डिंगची जमावट, हे जे चक्रव्यूह ज्याला आपण म्हणू शकतो, हे सूरज गोंधळे याला भेदता येईल का? तर सूरजने मागच्या षटकामध्ये 2 चौकार तर लगावले होते. एक चौकार कव्हर क्षेत्रामध्ये, दुसरा चौकार आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. इथे स्लोअर वनचा मारा, परंतु चेंडूला पूर्णतः ओळखलं, पारखलं, आपला पूर्ण वेळ घेतला सूरजने. गोलंदाजाने जो काही फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये न फसता अतिशय सुंदररित्या चेंडूला टोलावलं आणि 1 धाव जमा करून आपला साथी खेळाडू मनीषला स्ट्राईक देण्याचं काम केलं. धाव संख्या झाली 1 बाद 16. षटकातील पुढील चेंडू सुरेख चेंडू होता, सुंदर चेंडू होता. थोडासा फुलर लाईनचा चेंडू जरी असला तरी सुद्धा चेंडूतील गती पूर्णपणे काढून घेतली होती आणि त्यालाच बीट झालाय फलंदाज मनीष. 3 चेंडू आणि 1च धाव खर्च करतोय गोलंदाज संजय. तर अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची आवश्यकता सुरुवातीच्या षटकापासून होती श्री गणेश गुदे या संघाला. काहीसा महागडा ठरला होता पहिल्या षटकामध्ये मयूर, जिथे 15 धावा खर्च झाल्यावर त्यानंतर काहीशी का होईना काहीशा प्रमाणात आपल्या संघाला वापसी करून देण्याचा प्रयत्न होतोय संजय याचा. इथे लोअर फुलरांचा चेंडू, चेंडूच्या खाली मयूर आणि झेल मात्र निसटलाय. एक हाफ चान्स होता म्हटलं तरी चालेल, तरी सुद्धा हा झेल होऊ शकला असता. थोडासा खराब जजमेंट किंवा मिस जजमेंट आपण पाहिलं मयूरच्या माध्यमातून. थोडासा स्टार्ट घेतला असता किंवा थोडासा आणखीन 1-2 पावलं पुढे गेला असता तर हा झेल जो आहे हा सोपा होऊ शकला असता. परंतु जर तरची भाषा जी आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये अयोग्य ठरते. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2 मधील. इथे मोठा फटका आलाय चेंडूच्या मागे. नितेश आणि सुंदर झेल, सुरेख झेल. तुम्ही जर कष्ट कराल, तुम्ही जर मेहनत कराल तर नशीब सुद्धा तुमच्या पुढे नतमस्तक होईल हे दाखवून दिलंय या झेलच्या नंतर क्षेत्ररक्षक नितेश याने. कारण हा झेल तेवढासा सोपा नव्हता. हा झेल जर निसटला असता तर षटकार किंवा चौकार सुद्धा होऊ शकला असता. तर मनीष याला झेलबाद स्वरूपात बाद करून थोडेसे का होईना या सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्याचं काम केलंय गोलंदाज संजय आणि फिल्डरच्या स्वरूपात नितेश याने. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा झाल्यात 2 बाद 18. पुन्हा एकदा टॉस साठी पुकारा देतोय बापदेव कुरुळ विपक्ष राजन स्पोर्ट वेलोशी. दोनही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा विनंती की नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंतिम 4 षटक शिल्लक या सामन्यातील. पहिलं षटक ज्यावेळी संपलं त्यावेळी असं वाटलं होतं की हा सामना 3 षटकातच पूर्ण होईल की काय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये संजय याने हा सामना जिवंत ठेवला आहे. आपल्या वैयक्तिक षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च करून एक फलंदाज मनीषच्या स्वरूपात आपल्या नावे मात्र केलाय. आता अंतिम 24 चेंडू आणि NSC खानाव संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 24 चेंडू 23 धावा. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामन्यामध्ये रंगत खऱ्या अर्थाने निर्माण होऊ शकते. परंतु ती रंगत निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने श्री गणेश गुदे संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, अंगमेहनत घ्यावी लागेल, कसरत करावी लागेल. आयोजकांच्या वतीने एक सूचना देण्यात येते, यानंतर होणारे सामने दुसऱ्या फेरीचे सामने खऱ्या अर्थानं 5 षटकांचे होतील याची विजेत्या संघाने नोंद घ्यायची आहे. याच्या पुढचे सामने 5 षटकांचे असतील.
तर पुढचा सामना असेल बापदेव कुरुल पक्ष राजन स्पोर्ट वेलोशी. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. दोन्ही संघांना विनंती की आपली नाणेफेक करून घ्यायची आहे. वळूयात चालू सामन्याच्या पुढच्या षटकाकडे. पुन्हा एकदा मयूर आपलं दुसरा षटक संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय. सामना करेला सूरज गोंधळे. वन डाऊन पोझिशनवर सूरज फलंदाजीचा आला होता, परंतु आतापर्यंत दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलं सूरजच्या माध्यमातून. पहिला चेंडू गुडलाईन स्पॉटवरून चेंडू अतिशय वेगाने सरसावलाय, बीट करतोय सूरजला. आता समीकरण आपण पाहतोय प्रति चेंडू 1 धावा, अर्थात 23 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. म्हटलं तर सोपं, परंतु म्हटलं तर कठीण सुद्धा होऊ शकतं जर डॉट चेंडू किंवा विकेट श्री गणेश कुदे संघाने आपल्या नावे जर केले तर. षटकातील पुढील चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सूरजचा आणि झेल आणि सोपा झेल. सूरज सुद्धा बाद झालाय. 3 प्रमुख फलंदाज सुरुवातीचे फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. सिद्धांत, त्यानंतर मनीष आणि यावेळी सूरज. सामन्याची हलकीशी हवा निघून गेली की काय असं वाटत असताना मागच्या 7 ते 8 चेंडू नंतर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे. मयूरने खऱ्या अर्थाने वापसी केली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर चालू षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च न करता एक फलंदाज सूरजच्या स्वरूपात आपल्या नावे मात्र केलाय. आता येणारे 22 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. नवीन आलेले फलंदाज अजय पाटील यांचा उल्लेख मी आवर्जून करेन, ज्यांनी नुकताच जी 40+ स्पर्धा झाली होती घोटवड्याच्या भव्य दिव्य अशा मैदानावर आपल्या विभागातील पहिली 40+ स्पर्धा म्हटलं तरी चालेल, जिथे मालिकावीरासाठी कूलर हा खिताब जो आहे हा देण्यात आला होता आणि तो खिताब, तो पुरस्कार अजय पाटील यांच्या नावे मात्र झाला होता. खऱ्या अर्थानं 40+ जर म्हटलं तर अजय पाटील यांचा फिटनेसचा जर उल्लेख करायचा असेल तर कुठेही जाणवत नाही की अजय भाऊ 40+ असतील. कुठेतरी आसपास 35 आणि 40च्या मधोमध त्यांचं वयोमान असेल असं कुठेतरी जाणवत असतं, परंतु त्याच्यामध्ये त्यांचंच श्रेय आहे. जशा पद्धतीने त्यांनी स्वतःला मेंटेन केलं आहे, त्यांची फिटनेस आहे. रोज सकाळी 5 ते 6च्या दरम्यान ते रनिंगसाठी जातात. अजूनही क्रिकेटच्या खेळामध्ये ते कार्यरत आहेत. बऱ्याचशा खेळाडूंनी, त्यांच्यासोबतच्या खेळाडूंनी रिटायरमेंट सुद्धा घोषित केले, तरी सुद्धा अजय बाबूजीच्या माध्यमातून दर्जाचा खेळ आपण पाहतो. षटकाचा पुढील चेंडू आपण पाहतोय. ब्लॉक लाईनचा चेंडू होता. यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला. जिथे एकही धाव नव्हती तिथे चोरट्या स्वरूपात का होईना एक धाव NSC खानाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. धाव संख्या जी आहे हे बऱ्याच वेळानंतर पुढे सरकेल. धावा झाल्यात 3 बाद 19. साहिल शेंगरोट ऑन स्ट्राईक. साहिलला या इनिंगमध्ये थोडंसं माघारी ठेवण्यात आलं होतं. नेहमीचा सलामीवीर आहे साहिल NSC खानावचा, परंतु परिस्थितीचा विचार करता ज्यावेळी 36 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता होती, अर्थात एक सोपं आव्हान होतं, त्याचा विचार करता साहिलला थोडासा खालच्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आणि उर्वरित खेळाडूंना एक चान्स म्हटलं तरी चालेल देण्यात आला होता. अजूनही खोलवर फलंदाजी आहे NSC खानाव संघाची, जिथे मुन्ना ठाकूर अजूनही फलंदाजी येण्यास बाकी असेल किंवा तदनंतर खूप सारे खेळाडू आहेत. खानाव गावचा जर विचार केला तर एक नव्हे तर 2 संघ असे तगडे तयार होतात जे कोणत्याही संघाला पराभूत करू शकतात. असा हा गाव आहे किंवा असं हे NSC मंडळ आहे म्हटलं तरी चालेल. तर आज पूर्ण ताकदीने हा संघ मैदानात उतरलाय. वळूयात चालू षटकाच्या पुढच्या चेंडूकडे. ऑन द मार्क मयूर, ऑन स्ट्राईक साहिल. चेंडू चांगला होता, परंतु तेवढ्याच दिमागदार पद्धतीने चेंडूला टोलावलाय डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये. शशी भाऊ यांच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक होते. फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा ऍड होतील. धावा झाल्या 3 बाद 21. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू शिल्लक. मयूर आतापर्यंत सुंदर षटक हाताळतोय. पहिल्या षटकात गोटे भगळता, दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली मयूरने आतापर्यंत. षटकातील पुढील चेंडू सुरेख चेंडू, तेज तर्रार चेंडू, काटा बदलणारा चेंडू, स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळाला. गुडलाईन स्पॉटवरून चेंडू जो हलकासा दिशा बदलतोय, थोडासा फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय आणि निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता होईल.
आपला क्लास दाखवलाय मयूरने यावेळी. ज्या काही आपण चुका पहिल्या षटकामध्ये केल्या होत्या त्याची भरपाई मात्र यावेळी झाले. षटकातील अंतिम चेंडू वाईड लाईनला पकडून लोअर फुलरचा चेंडू टाकला होता. बॅटच्या कडेला चेंडू लागून गेला. इथे एक धाव शेवटच्या चेंडूवर जमा करून साहिलने आपल्याकडे स्ट्राईक मात्र ठेवले. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि या 3 षटकामध्ये 3 बाद 22 इथपर्यंत मजल मारले NSC खानावळ संघाने. त्यामुळे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 18 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा कालचे WPLचा जो सामना होता मुंबई इंडियन्स विपक्ष RCB जिथे 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता होती मुंबई इंडियन्स या संघाला. एक सोपं आव्हान होतं. स्वतः कर्णधार हरमनप्रीत कौर ही मैदानात उभी असताना या धावा अतिशय सोप्या असतील असं जाणवलं होतं, परंतु हरमनप्रीत कौर ज्यावेळी बाद झाली 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असताना तिथे RCB संघाने आपली पकड मात्र मजबूत केली आणि 5 धावांनी तो सामना जो आहे हा RCB संघाने आपल्या बाजूने झुकवून WPL या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश निश्चितपणे केलाय. तसंच समीकरण आपण चालू सामन्यामध्ये सुद्धा पाहतोय. NSC खानावळ संघाला सुद्धा 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल याची पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय किंवा उल्लेख करतोय. तरी सुद्धा NSC खानावळ संघाला पूर्णपणे या सामन्यामध्ये संधी असेल. जशा पद्धतीने त्यांची फलंदाजी आहे, अजून खूप सारे टॅलेंटेड फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. पहिलाच चेंडू संजय यांचा इथे धाव बाद स्वरूपात फलंदाज अजय पाटील बॅक टू द पॅव्हलियन. साहिलला खऱ्या अर्थाने बीट केलं होतं, परंतु एक चोरडी धाव घेण्याचा प्रयत्न होता साहिलचा. साहिलने कॉल दिला होता आणि तो कॉल स्वीकारायचा की नाही या संभ्रमात अजय भाऊजी होते, परंतु आत्महत्या करावी लागली असं म्हटलं तरी चालेल. धावबाद स्वरूपात 4था हादरा बसतोय NSC खानावळ संघाला. धावा झाल्यात 4 बाद 22. आता 17 चेंडू 19 धावा. ज्या एमर्जिंग टॅलेंटचा किंवा यंग टॅलेंटचा आपण आवर्जून उल्लेख करतोय तोच जीत ठाकूर उर्फ मुन्ना मैदानात खेळपट्टीची जागा घेताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण त्याला पाहणार आहोत. समीकरण काहीसं सोपं आहे तरी सुद्धा क्रिकेटच्या भाषेमध्ये काही सोपं नसतं आणि काही कठीण नसतं. 17 चेंडू 19 धावा म्हटलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला खास करून अंग मेहनत करावी लागेल. गोलंदाजी करणारा संघ खास करून दबावाखाली असतो. इथे फलंदाजी करणारा संघ थोडासा का होईना दबावाखाली मागच्या काही चेंडू मागे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा संजय ऑन द मार्क, ऑन स्ट्राईक मुन्ना. सुरेख चेंडू 2 पायांच्या मधोमधून हा गेलेला चेंडू होता. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये रंगत भरण्याचं काम केलंय श्री गणेश कुदे संघाचा गोलंदाज अर्थात संजय यांनी, ज्याने आधीचं षटक सुद्धा हाताळलं होतं, पॉवर प्लेचं दुसरं षटक. इथे सुंदर फटका मुन्ना याच्या बॅट मधून. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, चौकार, षटकार, माय मिस्टेक. तर या षटकाराच्या स्वरूपात सामन्यातील हवा जी आहे हे काढून टाकण्याचं काम करतोय फलंदाज मुन्ना. सामना काहीसा अटीतटीचा होईल की काय असं जाणवत असताना षटकार लगावून सामना सोपा करण्याचा प्रयत्न होतोय आणि 41 धावा NSC खानावळ चेस करताना आपण पाहिलं होतं की अतिशय सुंदर सुरुवात संघाने केली होती. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यामुळे सामना जो आहे हा 3 ते 4 षटकात पूर्ण होणार असं जाणवत असताना दुसऱ्या षटकामध्ये संजय ज्यावेळी गोलंदाजी झाले त्यावेळी मात्र 3 धावा खर्च करून एक विकेट आपल्या नावे केला आणि सामना थोडासा का होईना अटीतटीचा मात्र करून घेतला. तदनंतर इथे पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम, लगा तो आबाद नाही लगा तो बर्बाद. इथे आधीच्या चेंडूवर षटकार ठोकला होता मुन्ना याने, यावेळी मात्र त्रिबळा उद्ध्वस्त झाला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पाचवा फलंदाज बाद झालाय मुन्ना याच्या स्वरूपात. 5 बाद 28 आतापर्यंतची धावसंख्या
अजूनही 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आवश्यक धावांचा जर विचार केला तर 13 धावा अजून जमा कराव्या लागतील NSC खानाव्या संघाला. तर 14 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा. नवीन फलंदाज मुन्ना याच्या जागेवर अर्थात निलेश गोंधळे. स्वतः संघाचा संघमालक म्हटलं तरी चालेल. निलेश याची फलंदाजी मी खूपदा या हंगामात पाहिले. खास करून NSC खानावच्या मैदानावर एक सामना खानाव संघाच्या हातातून निसटून चालला होता, परंतु निलेशने खास करून तो सामना खानाव संघाच्या बाजूने झुकवला. तर आज सुद्धा तीच कामगिरी करायची आहे. थोडासा सोपा आव्हान आहे. 14 चेंडू आणि 13 धावा, परंतु विकेट जर गमावल्या गेल्या, विकेटची जर पडझड झाली तर हे आव्हान जे सोपं वाटतंय ते कठीण सुद्धा ठरू शकतं. हे NSC खानाव संघाला निश्चितपणे ठाऊक असेल. त्यामुळे विकेट साबूत ठेवणं तेवढंच गरजेचं असेल. पुढचा चेंडू संजय याच्या माध्यमातून. लोअर फलंदाजाचा चेंडू होता. चेंडू ढकलला लांबच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. थोडासा फंबल झाला ओमकार. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट निलेश आणि साहिल याच्या माध्यमातून. अंतिम चेंडू षटक क्रमांक 4 ऑन द मार्क. पुन्हा एकदा नकल डिलिव्हरी, स्लो रनचा मारा, परंतु निलेशने या चेंडूची ओळख केली, पारख केली आपला वेळ घेऊन. चेंडूला सुंदररित्या टोलावलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि 1 धाव जमा करून धाव फलक आणखी पुढे सरकवला 1 धावेने. धावा झाल्यात 5 बाद 31. शेवटची 2 षटकं शिल्लक आणि या 2 षटकांमध्ये एकूण 10 धावा अजून जमा करायला लागतील NSC खानाव्या संघाला. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. काय घडणार, काय बिघडणार, अजूनही कोणता संघ जिंकेल हे सांगणं अयोग्य ठरेल खऱ्या अर्थानं. खानाव संघाची बाजू जी आहे भरभक्कम आहे हे म्हटलं तरी चालेल, परंतु कोणता संघ जिंकेल हे सांगणं अयोग्य असेल. जरी 12 चेंडूत 10 धावांची आवश्यकता असली तरी सुद्धा तब्बल 5 गडी खानाव संघाने गमावलेले आपण पाहतोय. एका बाजूला साहिल उभा असल्या कारणानं तेवढीशी चिंतेची बाब नाही आहे NSC खानाव या संघासाठी. तसेच निलेश त्याच्याकडे सुद्धा अबिलिटी आहे, क्षमता आहे, पोटेन्शियल किंवा कुवत आहे. या 6 चेंडूमध्ये सुद्धा हा सामना संपू शकतो. परंतु जर तर हे अजूनही मी म्हणणार नाहीये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. नवीन गोलंदाज मोनेश, ज्याचा मी वारंवार उल्लेख करतो, आयकॉन असा खेळाडू खास करून श्री गणेश कुदे या संघासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन आपला पहिला चेंडू सादर करेल निलेशसाठी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. चेंडू आला कधी आणि गेला कधी. थोडासा फलंदाज संभ्रमात मात्र राहिलाय. मोनेश थोडेसे उशिरा संधी दिली मनेशला, परंतु अजूनही संधी गेलेली नाही आहे. कोणता खेळाडू तारणार असेल हे पाहण्याजोगा असेल कुदे संघासाठी. इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू, थोडासा अतिरिक्त उचल घेणारा चेंडू होता. सलगचे 2 चेंडू निर्धाव गेलेत. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. आता अंतिम 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. 10 चेंडू 10 धावा. इथे मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने सामन्यातील हवा जी आहे ही बऱ्यापैकी काढून टाकले निलेश याने. सुरुवातीला ज्यावेळी 2 निर्धाव चेंडू आले त्यावेळी वाटलं होतं की सामना पुन्हा एकदा रंगतदार होतोय की काय, परंतु तदनंतर मोठा फटका आला निलेशच्या बॅटमधून. आता अंतिम 9 चेंडू मात्र 4 धावा जिंकण्यासाठी. खराब चेंडू, वाईड चेंडूला आपण वाईट चेंडू असं म्हणतो, कारण या चेंडूवर अतिरिक्त स्वरूपात 1 धाव फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये जमा होते आणि ते चित्र आपण मैदानात पाहिलं. मात्र 3 धावांची गरज NSC खानाव या संघाला. दिलस्कोप दिलशान टाईप मध्ये हा फटका होता आणि या फटक्याच्या स्वरूपात आपण पाहतोय विजयी चौकार ठोकतोय फलंदाज निलेश गोंधळे, मॅन फ्रॉम NSC खानाव. विजयी संघ ठरतोय नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि या स्पर्धेत आपला अमूल्य सहभाग नोंदवल्याबद्दल श्री गणेश कुदे संघाचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद.